काटेवाडीपासून विद्याप्रतिष्ठानपर्यंत आणि विद्याप्रतिष्ठानपासून सगळ्या महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांची ओळख वहिनी अशीच. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, अर्थ खात्यासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सगळ्या महाराष्ट्राचे दादा. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार थेट राजकारणात सक्रिय झाल्या नव्हत्या. त्या समाजकारणातच ॲक्टिव्ह होत्या. पण लोकसभेत झालेल्या पराभवानंतर त्या राज्यसभेवर गेल्या, पक्षाच्या कामात लक्ष द्यायला सुरुवात केली. तरीही त्यांची ओळख वहिनी अशीच. पण आता त्यांची ओळख झाली आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. अजित पवारांचं अस्थिविसर्जन झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे नक्की झालं. पण दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली चर्चा, जयंत पाटील, सुप्रिया सुळे अशी अनुभवी नावं चर्चेत असणं, हे सगळं असूनही सुनेत्रा पवार वरचढ कशा ठरल्या, कुठल्या कारणांमुळे सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्रीपदी नक्की झालं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुनेत्रा पवार वरचढ ठरल्या याचं पहिलं कारण सहानुभूती. अजित पवार राज्याच्या राजकारणात पूर्ण फोर्सने ॲक्टिव्ह होते. कामांचा धडाका लावला होता. राज्यात अजित पवार महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. अशातच अचानक त्यांचं निधन झालं. त्यामुळे अर्थातच पोकळी निर्माण झाली. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा धक्का मोठा होता. सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. तेव्हाच अजित पवारांनंतर कोण हा मुद्दा पुढे आला होता. अर्थात ही सहानुभूती अजित पवारांच्या कुटुंबियांपैकी कोणा एकाच्या मागे उभी राहणार हे नक्की होतं. त्यामुळे अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांची नावं चर्चेत आली. पण राजकीय अनुभवाचा फॅक्टर आणि त्याहीपेक्षा पती गेल्याचं दुःख पचवून उभी राहणारी महिला, यामुळे सुनेत्रा पवार यांच्या मागे ती सहानुभूती उभी राहिली. यात अजित पवारांनी त्यांना राज्यसभेवर पाठवत सक्रिय राजकारणात आणलं होतंच. त्यामुळे अजितदारांनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपसूक सुनेत्रा पवार हेच नाव पुढे आलं. अजित पवारांच्या अंत्यदर्शनावेळी भरल्या डोळ्यांनी हात जोडून जनतेकडे बघणाऱ्या सुनेत्रा पवार बघून महाराष्ट्र हळहळला होता. साहजिकच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अनुभवी नेते असले तरी अजित पवारांच्या थेट वारस म्हणून सुनेत्रा पवार यांच्या मागे उभी राहिलेली सहानुभूती मोठी आहे. सहानुभूतीच्या मुद्द्यावर पक्षाचे आमदार, नेते, कार्यकर्ते आणि अगदी राजकीय परंपरा या गोष्टींवर लोकांकडून सुद्धा सुनेत्रा पवार यांचं नाव मान्य होणं साहजिक आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार यांच्या नावाला उपमुख्यमंत्री पदासाठी हिरवा कंदील मिळाला. सुनेत्रा पवार वरचढ ठरल्या याचं दुसरं कारण म्हणजे पक्ष शरद पवारांच्या ताब्यात जाऊ न देणं. अजित पवारांचं निधन होण्याआधीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरात होत्या. महानगरपालिकेत अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार एकाच चिन्हावर लढले होते. तर झेडपीला काही अपवाद वगळता सगळीकडे घड्याळाचेच उमेदवार होते. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर ते एकत्रीकरण न म्हणता विलिनीकरण ठरलं असतं आणि अजित पवारांच्या हातात सगळं नेतृत्व गेलं असतं. त्यावेळी पुन्हा एकदा राज्यात दादा आणि केंद्रात सुप्रिया सुळे हे सूत्र पाहायला मिळालं असतं. पण आता अजित पवार हयात नसताना नेतृत्व शरद पवारांच्या हातात शिफ्ट होताना दिसलं असतं. मुळात अजित पवारांच्या नेतृत्वातल्या आमदारांनी शरद पवारांचं नेतृत्व नको अशी भूमिका घेतच अजित पवारांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद पवारांच्या हातात पुन्हा नेतृत्व जाणार असेल तर नेत्यांची, आमदारांची अडचण होती. पक्ष पुन्हा फुटला असता. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचे केंद्राशी असलेले संबंध, त्यांच्याकडे असलेला अदानी यांच्यासारखा मध्यस्थ हे बघता शरद पवारांनी सगळ्या चाव्या सहजपणे आपल्या हातात ठेवल्या असत्या. केंद्रात सुप्रिया सुळे सेटल झाल्या असत्या तर राज्यात रोहित पवारांचं नेतृत्व पुढे आलं असतं. अशा वेळी साहजिकच फक्त तटकरे आणि पटेल यांचीच नाही तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचीही राजकीय अडचण झाली असती. त्यामुळे शरद पवारांकडे पक्ष गेला असता तर अजित पवार कुटुंबाचं नेतृत्वच बाजूला पडताना दिसलं असतं. दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा इतर कुठल्या नेत्याला ही जबाबदारी दिली असती तर पवार कुटुंबाबाहेर जबाबदारी देणं कार्यकर्त्यांना, आमदारांना कितपत रुचलं असतं हा प्रश्न होताच. त्यामुळे शरद पवारांना बायपास करून नेतृत्व कुणाच्या हाती द्यायचं हा प्रश्न आला तेव्हा सुनेत्रा पवार यांचंच नाव वरचढ ठरलं. सुनेत्रा पवार वरचढ ठरल्या याचं तिसरं कारण म्हणजे सरकारसाठी लाडकी बहीण. लोकसभेत महायुतीचा पराभव झाला. त्यानंतर विधानसभेचं मोठं आव्हान समोर होतं. त्याचवेळी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि हीच घोषणा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केलं. जिथं घासून सामना होईल अशी चर्चा झाली तिथं महायुतीनं वन साईड डाव फिरवला.
त्यातही लोकसभेला 4 पैकी 1 जागा जिंकणाऱ्या अजित पवारांनी विधानसभेत मोठी मुसंडी मारली। त्यांनी गुलाबी जॅकेट घालून केलेला प्रचार, लाडकी बहीण योजनेचा अधोरेखित केलेला मुद्दा याचा अजित पवारांना फायदा झाला। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या भोवती प्रचार केंद्रित ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे हे राज्याच्या राजकारणात ठळक झालं। अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा चेहरा होते। ते नसताना आता सरकारमध्येच सुनेत्रा पवार येत असतील तर महायुतीसाठी ही गोष्ट महत्त्वाची ठरते। महिला केंद्रित प्रचाराला महिला केंद्रित राजकारणामुळे बळ मिळताना दिसू शकतं। आता हे दुसऱ्या कुठल्या महिला नेत्याला सरकारमध्ये महत्त्वाचं पद देऊन करणंही शक्य होतं, पण त्यामुळे राजकीय चढाओढ झाली असतीच। पण सोबतच इतर महिला नेत्यांमध्ये असुरक्षितता सुद्धा निर्माण झाली असती। पण ज्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येत आहे ते बघता कोणत्याच महिला नेत्यांमध्ये असुरक्षितता निर्माण होण्याचा प्रश्न येत नाही। उलट अजित पवारांच्या निधनानंतर आम्ही त्यांच्या पत्नीच्या मागे ठामपणे उभे राहिलो, त्यांच्या पत्नीकडे नेतृत्व दिलं, आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला पाठिंबा दिला। या गोष्टी सरकारबद्दल, विशेषतः देवेंद्र फडणवीस, भाजप आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाबद्दल गुडविल तयार करणाऱ्या आहेत, ज्या फक्त सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातूनच शक्य होत्या। त्यामुळे साहजिकच इतर नावांपेक्षा सुनेत्रा पवार वरचढ ठरल्या। अजित पवार यांच्या निधनानंतर तयार झालेली सहानुभूतीची लाट मोठी आहे। आता पुढची 3 वर्ष कुठलीच मोठी निवडणूक नसल्यानं ही लाट मतदानात बदलली जाणार नाही, पण ती ठामपणे कुठल्या नावामागे उभी राहत असेल तर ते नाव अर्थातच सुनेत्रा पवारांचं आहे। दुसऱ्या बाजूला पुन्हा शरद पवारांकडे आणि पर्यायाने सुप्रिया सुळेंकडे पक्षाचं नेतृत्व गेलं असतं तर ज्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांनी वेगळी चूल मांडली होती तो मुद्दाच मागे पडला असता। आणि अर्थातच महायुती म्हणून, सरकार म्हणून आणि राष्ट्रवादी म्हणून जो चेहरा सर्वमान्य आणि दूरगामी राजकीय फायद्याचा आहे तो सुनेत्रा पवारांचाच आहे। त्यामुळे साहजिकच एका बाजूला शरद पवारांसारखा मातब्बर राजकारणी, सुप्रिया सुळेंसारख्या अनुभवी राजकारणी आणि पटेल तटकरेंसारखे निष्णात बार्गेनर असताना एकच नाव वरचढ ठरलं ते म्हणजे सुनेत्रा पवार। तुम्हाला काय वाटतं? उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार वरचढ का ठरल्या? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।